भाजप शिवसेना पक्षांकडून स्वतंत्र नोंदणी न करता एकत्रपणे एकाच गटाची नोंदणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। कोकण भवनात एकत्र नोंदणी करून उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे सेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीमध्ये महायुतीचे नेते आहेत। भाजप आणि शिवसेना यांची एकत्र सदस्य नोंदणी झाल्यास त्यांची सदस्य संख्या मोठी होईल आणि त्या प्रमाणात त्यांना स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे। स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समीकरण। भाजप शिवसेना पक्ष एकत्र नोंदणी करणार। स्वीकृत नगरसेवकांची संख्या अधिक वाट्याला येणार। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रितपणे एकाच गटाची नोंदणी झाल्यास सभागृहातील स्वीकृत नगरसेवकांसह वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्यांची समीकरणं बदलली जाण्याची चिन्हे आहेत। तसं झालं तर महायुतीतील घटक पक्षांचं संख्याबळ वाढून विरोधकांचं संख्याबळ कमी होणार आहे। यामुळे वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये भाजप शिवसेनेची गणसंख्या वाढलेली दिसेल। भाजप 89, शिंदेची शिवसेना 29 जागा, ठाकरेंची शिवसेना 65 जागा, मनसे 6 जागा, काँग्रेस 24 तर MIM 7 जागा। मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या 227 आहे। 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत एक विधेयक पारित करून स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 झाली। या कायद्यानुसार आता पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे। राज्यातील इतर महापालिकांमधील 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाईल। नाराजांचं पुनर्वसन करण्याकरता सत्ताधाऱ्यांनी विधेयकाच्या माध्यमातून सदस्य संख्या आधीच वाढवून घेतल्याचा आरोप विरोधकांचा आहे। आपण स्वीकृतचा जो निर्णय घेतो तो कशासाठी घेतो? ज्याला निवडणूक न लढवता त्या व्यवस्थेमध्ये योगदान देता आलं पाहिजे, अशासाठी। राजकीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी नाही। 2023 साली महाराष्ट्र विधान परिषदेत विधेयक मंजूर। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 झाली। कायद्यानुसार आता पहिल्यांदाच पालिकेत 10 स्वीकृत नगरसेवक असतील। सभागृहातील ताकद आणि अनुभवी नेतृत्वाला देखील पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न। पालिका सभागृहात MIMचा एक स्वीकृत नगरसेवक वाढत असल्यानं भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र नोंदणी न करता एक गट स्थापन करून नोंदणी केल्यास MIMचा एक सदस्य कमी होऊन भाजप आणि शिवसेनेचे एकूण 6 स्वीकृत निवडून येऊ शकतात। सध्या स्वतंत्र गट ठेवल्यास भाजपचे 4 आणि शिवसेनेचा 1 अशा प्रकारे 5 सदस्य निवडून येणार होते। ही समीकरणं दोन्ही पक्षाचे एकत्र गट बनल्यास बदलली जाऊ शकतात। स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती आणि सुधार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा 1 सदस्य असे विशेष समित्यांमध्ये 2 सदस्य वाढले जाऊ शकतात। त्यामुळे MIMचा एक स्वीकृत नगरसेवक कमी करून महायुतीचा एक सदस्य वाढवणं आणि वैधानिक तसंच विशेष समित्यांमध्ये एक गट करून आपला एक सदस्य वाढवणं यासाठी भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।